ठाण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये तुफान राडा झाला। भाजपच्या माजी नगरसेवकांना कांशिलात लगावल्याने हा सगळा वाद उफाळून आला। शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या कांशिलात लगावण्यात आली। नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये आता नारायण पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले, तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण पवार शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली। मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश माडे यांना मारहाण केली की तू का नेता झाला का असं वगैरे। त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, मला लाथीने मारले। म्हणून मी गेटच्या बाहेर गेलो, तिथे येऊन मला परत मारलं। तिथे गेट मध्ये शाखा प्रमुखांनाही मारलं। तर आमची काय चुकी झाली ते बोलते ही बिल्डिंग मी बांधलेली असं ते शिवीगाळ करत होते आम्हाला। आम्ही वरिष्ठांना याची तक्रार केलेली आहे। शिंदे साहेबांनी एक जाहीर केलं की बीओसीपी स्कीम आहे, त्याच्यावर एक 1% म्हणून एक टॅक्स भरायचा असतो। तो साहेबांनी 100 करून तो लोकांना फायदा करून दिला। त्यासाठी आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो। आमचे पदाधिकारी, आमचे बिल्डिंगतले सगळे रहिवासी आम्ही एकत्र आलो आणि जल्लोष साजरा करून पेढे वाटून करून आणि साहेबांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही सर्व व्हिडिओ करून आम्हाला साहेबांशी अभिनंदन प्रस्ताव आम्ही करणार होतो। परंतु स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला। आम्ही वरिष्ठांना आता कळवलेलं आहे की असं ही घटना घडलेली आहे। वरिष्ठ आता त्याच्यावर निर्णय घेतील काय करायचं आपल्याला। मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायतीपर्यंत होत आला। आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एखाद्या तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत चोपतील, म्हणजे विषय संपला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं। अजब आहे बाई, हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे। मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।